नमस्कार मित्रांनो, दिवाळीच्या आपल्या सर्वांना सप्रेम शुभेच्छा. नवदृष्टीतर्फे, सप्रेम संस्था आणि ड्वार्फ केटल तिघांच्या तर्फे आपल्याला सप्रेम शुभेच्छा. दिवाळी हा तसा आपण समजतो तुमचा आमचा सण आहे, पण हे चुकीचं आहे. दिवाळी हा सण खरा तर शेतकऱ्याचा. आपल्या संस्कृतीमध्ये येणारे प्रत्येक सण, वार आणि उत्सव हे सगळे आपल्या शेतीशी आणि शेतकऱ्याच्या जीवनाशी जोडलेले आहेत. दिवाळीचं उदाहरण द्यायचं झालं तर कधी 3 दिवसाचा, कधी 4 दिवसाचा हा सण आहे. सुरुवात त्याची आपण वसुबारसेपासून करतो. नरक चतुर्थी येते, त्याच्यानंतर पाडवा, लक्ष्मीपूजन, हे सगळे सण आपल्या शेतीला जोडलेले आहेत. वसुबारसेच्या दिवशी आपण गाईची पूजा करतो. गोमाता हे आपल्या शेतीचं खरं धन. तिच्यापासून मिळणारं, तिच्या शेणापासून, मूत्रापासून मिळणारं सेंद्रिय खत आपण शेतीला वापरलं पाहिजे. ते वापरलं नसताना काय हाल होतात, काय नुकसान होतं हे आपण नुकतंच अनुभवलेलं आहे. गाईची पूजा करणं आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर येते ते नरक चतुर्थी, म्हणजे बळीराजाचा उत्सव असतो. तो बळीराजा म्हणजे शेतकऱ्याचा राजा, आणि त्या राजाचं स्वागत म्हणजे नरक चतुर्थी. त्याच्यानंतर येणारा पाडवा आणि लक्ष्मीपूजन हे खरं शेतातलं खरीपाचं धान्य आपल्या घरात येतं, त्याची आपण पूजा करतो. आणि त्याच्यानंतर येणारे धनलक्ष्मी, म्हणजे थोडक्यात मला हे सांगायचं की हा सगळा शेतकऱ्याचा उत्सव आहे, पण कुठंतरी ह्याला लक्ष्मीचा वास लागला. मी सुवास हे म्हणणार नाही, वास लागला, आणि त्याच्यामुळं तो शहरांचा सण होऊन गेला आहे. पूर्वी दिवाळी खेड्यापाड्यात खूप चांगली साजरी व्हायची, पण आता खेड्यापाड्यात तेवढी दिवाळी साजरी होताना दिसत नाही. ती मुंबई, पुणे मोठमोठ्या शहरात साजरी होती. फटाक्याचे मोठमोठे आवाज होतात, दिव्याची रोषणाई होती, पण ह्या फटाक्याच्या आवाजामध्ये आणि दिव्याच्या रोषणाईमध्ये आपल्या निसर्गाचं काय होतं ह्याचं कधी आपण बघितलं आहे का? सगळ्यात जास्त जैवविविधतेची हानी हे प्रकाशाचे प्रदूषण आणि फटाक्याच्या आवाजामुळे होतं. मग आपण ह्याची काळजी घ्यायला पाहिजे की दिवाळीमध्ये आपण फटाके अतिशय कमी फोडायला पाहिजेत. त्याच्यापासून बाहेर पडणारा धूर हा आरोग्यासाठी अतिशय घातक असतो. लहान लहान बाळं असतात, गरोदर स्त्रिया, स्तनपान करणाऱ्या स्त्रिया, ह्यांच्यासाठी तो कार्बन मोनॉक्साईडच्या रूपामध्ये त्यांच्या शरीरात जातो. अशा ह्या दिवाळीमध्ये आपला असा आनंद दुसऱ्याला दुःख देणारा नसावा, ह्याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. म्हणून फटाक्याचा वापर अतिशय कमीत कमी करायला पाहिजे, किंवा ग्रीन फटाके जे म्हणतात, हरित फटाके, त्याचा आपण वापर करावा. म्हणजे फटाके काही श्रीमंतीचं लक्षण नाही आहे, तो एक आनंद साजरा करायची पद्धत एवढी मनात ठेवली तर मग आपण दिवाळी चांगल्या पद्धतीने साजरी करतो. अजून एक मला ह्यात संदेश द्या वाटतो की आपण ज्यावेळेस दिवाळी साजरी करू, गोडधोड परत आपल्या ताटात येतील, आपण मित्राला आमंत्रित करू, उत्साह साजरी करू दिवाळी. पण त्याच वेळेस आपल्या महाराष्ट्रामध्ये, मराठवाडा आणि विदर्भात अतिवृष्टी झालेली आहे. शेकडो लाखो हेक्टर जमीन वाहून गेली आहे. त्या शेतकऱ्याचे अश्रू कोण पुसणार? आपण दिवाळी साजरी करू, आनंद लुटू, पण त्यांच्या घरात आज अंधार आहे. तर आपण दिवाळी साजरी करताना त्यांच्या घरातसुद्धा कसा प्रकाश पसरेल ह्याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. तो दुसऱ्याचं दुःख वाचतो, तोच खरा संत, याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. दिवाळीनिमित्त मला आपल्याला एवढाच संदेश द्यायला पाहिजे की आपण दिवाळी साजरी करताना निसर्गाची काळजी घ्या, पशुपक्ष्यांची काळजी घ्या, आपल्या सर्व लोकांची काळजी घ्या की त्यांच्या आरोग्यावर काही परिणाम होणार नाही. आणि ज्या लोकांचं या पावसात प्रचंड नुकसान झालं आहे त्यांची अश्रू पुसण्याचं काळजी घ्या. धन्यवाद.